माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुशिले बूड पुशिले, ओस ओसले देह भाव, आला होता गेला पूर, आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी, ठाव पुशिले बूड पुशिले, ओस ओसले देह भाव, तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, झाले साचे उजवणे, ठाव पुशिले बूड पुशिले, ओस ओसले देह भाव, पांडुरंगा करो दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता, मरण माझे मरून गेले, मज केले अमर, ठाव पुशिले बूड पुशिले, ओस ओसले देह भाव, सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या भक्ती पुरुषार्थाने आम्ही काय पुरुषार्थ केला त्या पुरुषार्थाचा परिहार देणारा अभंग आहे. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा पवार परिवाराची अप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण भगवान नरसिंहाच्या या पावन नगरीमध्ये तातोड्यामध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त अत्यंत स्तुत्य आणि समाजाला आदर्शभूत असावं असं निमित्त आहे. ते म्हणजे आपल्या तातोडे गावातील अत्यंत प्रतिष्ठित असणारा हा जो पवार परिवार आहे, या पवार परिवारातील आदरणीय श्री पहिलवान सचिनरावजी बाबूरावजी पवार हे त्यांचे पितृचरण ज्यांना 11 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी बाबूराव लक्ष्मणराव पवार यांच्या 11व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी या 3 दिवसीय भक्ती उत्सवाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर ते 11 वर्षापासून दरवर्षीच या उत्सवाचं काय करतात, आयोजन करतात, पण 11व्या वर्षाचं औचित्य साधून त्यांनी 3 दिवसीय भक्ती उत्सवाचं आयोजन केलं आणि त्या उत्सवातील ही पहिली चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व पवार परिवार आदरणीय पहिलवान सचिनजी पवार यांच्या माध्यमातून तथा या उत्सवाचे मार्गदर्शक संत सेवक मारुतीदादा कोकाटे तथा आदरणीय हरिभक्तीपरायण या गावचे सुपुत्र आमचे पवार महाराज यांच्या प्रमोदजी महाराज पवार यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन नियोजित वेळेत म्हणणं काही धाडस करत नाही मी आता का नियोजित वेळेत 5:30 ते 7:30 पण आपण नियोजित वेळ जरी पाळता नाही आली आपण जी नियोजित केली ती वेळ मात्र आपण नक्की पाळू आणि सेवेला पूर्णत्वाकडे नेऊ. ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देव श्रोते मंडळी सर्व वारकरी मंडळीची उपस्थिती आहे याचं मोठं समाधान आहे. खरं तर सकाळपासून उद्धवभाऊ खंत आहे, अरे प्रयागराजला आज कुंभमेळा संपन्न होतोय, उभ्या भारतातले नाही विश्वातले साधू संत
40 कोटीपेक्षाही अधिक लोक तिथं एकत्रित झालेले आहेत. त्या कुंभाला जायला पाहिजे होतं, त्या कुंभाला जायला पाहिजे होतं. सकाळपासून खंत होती, जायला पाहिजे होतं, जायला पाहिजे होतं. पण तुम्ही आता एवढे वारकरी दिसल्यावरती खंत संपली हो माझी. मला तर वाटतं हा आपला मिनी वारकऱ्याचा कुंभमेळाच आहे. आणि तो कुंभमेळा त्रिवेणी संगमावर आहे. हाही तिथंच कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम आहे. तुमच्यासारखे सर्व वारकरी मंडळी आहेत. आता फक्त या गंगेमध्ये, या त्रिवेणीमध्ये आपल्याला सुस्नात व्हायचंय. महाराज, जशी तर कीर्तनाची त्रिवेणी आहे तशी मृदंगाची त्रिवेणी आहे. आपल्या भागातील पकवाजाची गंगोत्री पेटीवर आहे आणि आपल्या भागातील पकवाजाची जमनोत्री डाव्या बाजूला आहे. म्हणजे आदरणीय आप्पा आणि अण्णा यांच्या रूपानं पकवाजाची गंगोत्री आणि जमनोत्रीची या ठिकाणी आहे. आणि अजून काही बऱ्याच गुप्त सरस्वती आहेत आजूबाजूला बसलेल्या. असो, म्हणून या त्रिवेणी उचित फावली बापा असा अनुभव, असा आनंद या प्रसंगाला येतो. आणि या निमित्तानं आपल्याला चिंतन करायचंय. 11वं पुण्यस्मरण बापाचं सचिन भैया करतायत. महाराज, अशा काळात की ज्या काळामध्ये बापाचं पुण्यस्मरण कुणी ध्यानात ठेवेना, अशा काळामध्ये 11वं पुण्यस्मरण करावं लागतं. इथं करतायत हा पवार परिवार. याच्यात 2 गोष्टी आहेत. बाप मोठा आहे आणि पोरगा मनाचा मोठा आहे म्हणून. कारण कोणता बाप ध्यानात ठेवण्याजोगा असतो? ज्यानं आपल्याकरता काही केलं, समाजाकरता काही केलं तर. नाही तर ज्याचा बाप, म्हणून खरं सांगतो, आम्हाला सगळ्यात जास्त खोटं बोलण्याची वेळ कधी येते? 10व्याला आणि वर्ष श्राद्धाला. म्हणजे एरवी आम्ही खोटं बोलत नाही असा माझा दावा नाही, पण जास्त खोटं बोलायची वेळ कधी येते? हे 10वा पुण्यस्मरण असले की अति खोटं बोलावं लागतं. म्हणून कधी कधी मी सांगत असतो, माणसाने कसं जगावं हे आम्हाला शास्त्रात नाही कळालं तरी चालेल, पण आपल्या 10व्याला कोणालाच खोटं बोलायची वेळ येऊ नये असं जगावं बाबा. राहिलं बाकी काय, आपल्या 10व्याला कोणालाच खोटं बोलायची काय येऊ नये, वेळ येऊ नये. एवढं जरी जगता आलं तरी बास. असो, बाप सुद्धा त्याच कुवतीचा पाहिजे. आणि महाराज, त्यांनी आपल्या बापाचा वसा आणि वारसा चालवलाय. सचिन भैयाला जसं आध्यात्मिक भान आहे ना, पैलवान तर आहेतच, पण पैलवान असून सुद्धा ते बापाच्या पुण्यस्मरणाला काय ठेवतात? दरवर्षी कीर्तन ठेवतात. नाही तर नाव घ्यायला लावू नका मला. फक्त हे फार मोठा मंत्री आहे, तो दरवर्षी बापाच्या पुण्यतिथीला लावणी महोत्सव ठेवतो. फक्त तो अकलूजला भरतो असं मला म्हणायला लावू नका. बापाच्या पुण्यस्मरणाला काय असतो? लावणी महोत्सव. हो, म्हणजे सचिन भैया कोणाला आणतात? अनिल महाराज पाटील, ज्ञानेश्वर महाराज पाटील, आणि तिथं काय येतात? गौतमी पाटील. आपला असो काय असेल ते असेल, पण एक आध्यात्मिक भान आहे, पैलवानकी. आणि याचबरोबर बरं, सचिन भाऊला पर्यावरणाची सुद्धा फार चांगली आवड आहे. पर्यावरणाची आवड आहे. मला काय एक चांगला प्रसंग आठवतो. माझा वाढदिवस होता, मी आळंदीत होतो आणि सचिन भाऊ मला गिफ्ट घेऊन आळंदीला आले. आणि गिफ्टमध्ये काय आणलं? एक बेलाचं रोप आणलं. काय आणलं? एका कुंडीमध्ये बेलाचं रोप आणलं. आता आळंदीत तर झाड लावायला जागा नाही, म्हणून ते बेलाचं रोप मी गावी नेलं आणि आमच्या अंगणामध्ये ते बेलाचं झाड लावलं. आणि आता ते बेलाचं झाड एवढं मोठं झालं, आमची अख्खी गल्ली त्या झाडाचा बेल तोडते शंकराला वाहते. आणि शंकराला आता दिवस लय चांगले आले प्रदीपजी मिश्रापासून. प्रदीपजी मिश्रांच्या कथेपासून शिवभक्ती सुखलाल महाराज लय वाढली. आमच्या गावातला एक माणूस तर मला, महाराज आपल्या गावातलं जे पलीकडचं मंदिर आहे ना, त्या शंकराच्या पिंडीवर जाळे बसले होते म्हणे. पण जशी परभणीला ह्या प्रदीपजी मिश्रांची कथा झाली तेव्हापासून त्या शंकराला एवढं पाणी टाकले, आमच्या गावचा शंकर शेवाळलाय. आता काय सांग, शंकराला शेवाळ आले आता. एवढी उपासना चांगले लोक कोणत्या का अंगानं होईना पण उपासनेला लागले, उपकार आहेत त्यांचे. पण असो, म्हणून जेव्हा जेव्हा मी घरी गेलो आणि ते बेलाचं झाड दिसलं तर आमच्या गल्लीतल्या माता मौल्या बेलाची पानं तोडतात, शंकराला वाहतात. आणि ते बेलाचं पान झाड दिसलं की मला ज्यांची आठवण होती ती आपले पैलवान सचिनजी पवारांची आठवण होती. म्हणून फार त्यांना पर्यावरणाची ती आवड आहे. आणि पर्यावरणाचं भान, सामाजिक भान, कौटुंबिक भान, अशी सगळी भान डोक्यामध्ये ठेवून त्यांनी या गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या निमित्ताने या चिंतनाचा प्रपंच आहे. ऐका, पुण्यस्मरण हे मरणोत्तर केला जाणारा हा एक महत्वाचा एक उत्सव आहे.
म्हणून मरणाच्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं म्हणून या अभंग निवडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। या अभंगातून तुकाराम महाराजांनी आम्ही भक्तीने काय पुरुषार्थ केला तर आम्ही मरणच मारून टाकलं अशी भाषा महाराज वापरतात। खरं तर आदरणीय बाबूरावजी लक्ष्मणराव पवार पाटील यांचं 11वं पुण्यस्मरण जसं आहे तसा उभा वारकरी संप्रदाय सध्या जगद्गुरु तुकोबारायचा सदेह वैकुंठ गमन सोहळा संपन्न करतो आहे। पण त्याही संबंधानं काहीसा विचार ऐका। पुरुषार्थ शब्दाचा अर्थ काय? शास्त्रामध्ये पुरुषार्थ शब्दाचा अर्थ केला पुरुष ज्याची इच्छा करतात त्याला पुरुषार्थ असं म्हणतात। पुरुष शब्दाचा अर्थ काय आहे? पुरुष कोणाला म्हणायचं? म्हणून पुरुष शब्दाचा अर्थ करताना शास्त्रानं केलं की पुरी शयते ती पुरुष नवद्वारे पुरे देही। ह्या नवद्वाराची जी पुरी आहे आणि या पुरीमध्ये ज्या जीवात्म्याचं शयन चालू आहे त्या जीवात्म्याला काय म्हणतात? पुरुष ही संज्ञा आहे। जीवाला पुरुष असं म्हणतात। आता तो क्षर पुरुष आहे का अक्षर पुरुष आहे का उत्तम पुरुष आहे ती मीमांसा आपण नंतर करू, पण पुरुष आहे, पुरुष आहे। अजून पुरुष शब्दाला जीव ही संज्ञा या अर्थानं कुठं वापरलेलं आहे? उपनिषदामध्ये आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मिति पुरुष। हा आत्मा मी आहे असा जर हा पुरुष जाणेल तर किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत। मग कोणत्या इच्छेने कोणत्या कामनेने तो शरीराच्या मागे शरीर भोगाच्या पाठीमागे पडेल? पळणार नाही। तिथे पुरुष शब्द पंचदशीकारांनी जीव या अर्थाने घेतलेला आहे। आणि असा जीव ज्याची इच्छा करतो त्याला काय म्हणतात? पुरुषार्थ म्हणतात। जीव 4 प्रकारची अपेक्षा करतो म्हणून ते 4 पुरुषार्थ आहे। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष। धर्माची अपेक्षा करणारा, अर्थाची, कामाची आणि मोक्षाची। पण वेदांतातला प्रसिद्ध विचार आहे हे पुरुषार्थ जरी 4 असले तर मोक्ष एव परम पुरुषार्थ। हा 3 पुरुषार्थ अपर आहेत आणि मोक्ष पुरुषार्थ काय आहे? परम आहे। आणि मोक्ष म्हणजे काय आहे? मरण संपणं आणि जीवन अविनाशी बनणं, दुःखाची निवृत्ती होणं, परमानंद सुखाची प्राप्ती होणं, अर्थात दुःख संबंध रहित जीवाचा अनुभव भोगायला मिळणं, हाच काय आहे? मोक्ष। एक बोलू का? सुटणं। मोक्ष म्हणजे काय? सुटणं। कशापासून सुटणं? जन्म मरणाच्या फेऱ्यापासून सुटणं ह्याला काय म्हणतात? मोक्ष। म्हणजे पुरुष ज्याची इच्छा करतात त्याला पुरुषार्थ म्हणतात। आणि तो परम पुरुषार्थ काय आहे? तो मोक्ष आहे। जीवनात मरण संपवणं हा परम पुरुषार्थ आहे एक संगतीनं। पण ही संगती जर जड गेली असेल तुम्हाला जड जाणारच नाही, जड जाणार नाही। कारण मी जरी जड असलो मला जड बोलायची सवय नाही। आता पुरुषार्थ शब्दाचा अगदी तुमच्या आपल्या व्यवहारातल्या भाषेतून आपण पुरुषार्थ शब्द सोडू। पुरुषार्थ शब्द काय? जे सगळ्याला जमतं ते करणं पुरुषार्थ नसतो, जे सगळ्याला जमत नाही ते करणं काय आहे? पुरुषार्थ आहे। याला उदाहरण, महाराज तुमचं नाव काय? श्लोक, सुयोग, सुयोग, सुयोगजी तुम्हाला 1 क्विंटलचं पोतं उचलतं का? नाही। तुम्हाला 1 क्विंटलचं पोतं उचलतं? तुम्हाला भाऊ? नाही। तुम्हाला? आता मी हाय क्विंटलाचं पण मला उचलत नाही। 1 क्विंटलचं पोतं सहजासहजी कोणाला उचलत नाही, पण एखाद्याने उचललं काय? पुरुषार्थी। सगळ्याला जमलं नाही पण त्याला मात्र जमलं, हा काय आहे? पुरुषार्थ आहे। या अर्थानं जर पुरुषार्थ शब्द जर घ्यायचा ठरला तर याही अर्थानं आबा मृत्यूवर विजय हा पुरुषार्थ ठरतो। कारण का? मृत्यूवर चांगल्याला विजय मिळवता आला नाही पण आमच्या भगवत भक्तांना मिळवता आला, म्हणून संत खरे पुरुषार्थी आहेत। धन्य तुकोबा, धन्य तुकोबा
धन्य तुकोबा समर्थ काय केला पुरुषार्थ केला चांगल्या चांगल्याला जमलं नाही लय पैशावाले होऊन गेले कोट्याधीश होते पैशावाले भरपूर होते पण त्यांना मृत्यूवर विजय नाही मिळवता आला हो म्हणून रामदास स्वामी म्हटले गेले बहुत बळाचे असे बलवान होते असे बलवान सुपारी बोटानं फोडत होते मुरमुरा फोडावा तसा बाळासाहेब मुरमुरा कसा दाबल्यावर फुटतो तशी सुपारी फोडत होते एवढे बलवान होते पोलादाच्या पारी वाकवणारे होते त्यांना पार वाकवता आली पण काळाला नाही वाकवता काय काय प्रतिष्ठित होते बहुत बळाचे होते बहुत काळाचे अत्यंत मार्कंडेयासारखे दीर्घजीवी होते पण त्यांनाही मृत्यूवर विजय नाही मिळवता आला एवढंच नाही एक कोटी सांगू का बलवंत होते गेले धनवंत होते गेले गुणवंतही होते मोठे मोठे फार मोठे गुणवंत होते तेही गेले शीलवंत होते तेही गेले येथे नाही वरू आले अवतार येथे भगवंतही गेले मग दोन याद्या आहेत एक ज्ञानोबाराची यादी आणि एक कबीराची यादी ज्ञानोबाराची यादी साधी आज जामेला पण जामेला बाप मसला
लडका बे आणि तू क्या जाने लडका बे. तू जरी म्हणत असला मला 3 लडके तरी तुला जर मरण कळालं नसेल तू अजून लडकाच. तू लडकाच. तू क्या जाने लडका बे. अरे कसा मृत्यू घाला घालील कुठून तोंड काढेल सांगता येत नाही. एकच ज्ञानोबराची उभी सांगतो हा आणि पुढे सरकतो आता म्हणजे इकडं नाही अभंगात. ज्ञानोबराय काय म्हटले जाऊ द्या. ब्रह्मेशाना पर्वते वाढणे नाही जीवाते. जीव प्रयत्न करून किती मोठा होऊ शकतो. जीवत्वावच्छेदकाने ब्रह्मदेव होऊ शकतो. याच्या पुढे ब्रह्मदेवापेक्षा मोठं होता येत नाही. होताच येत नाही. होताच येत नाही. गुरुवर्य तात्याने मला एक सल्ला दिला. बरं फार गोड सल्ला दिला. तात्या एकदा मला म्हटले कुठे आहे तू. कार्यक्रमाला. कुठे आज कीर्तन. सांगलीला. सकाळी कुठे आहे. आळंदीला येणार आहे का. म्हणलं नाही आकोटला काल आहे. म्हणजे सांगली ते आकोट मध्ये किती अंतर आहे तुला माहिती आहे. हो किती 780 किलोमीटर. आणि प्रवास केलाय तेवढा प्रवास. या करात्यात किती 780 किलोमीटर. तात्याने एक वाक्य मला सांगितलं. आपण सर्व विद्यार्थ्यांनी मग कोणी कलेतले विद्यार्थी असतील तर कोणी अभ्यासातले विद्यार्थी असतील. आप्पा तात्याने मला एक वाक्य सांगितलं. तात्या मला म्हटले ऐक प्रतिष्ठेचं आणि श्रीमंतीचं शेवटचं टोक जगात कोणाला सापडलेलं नाही आणि तुला सापडल या भ्रमात राहू नको. काटा चाला माझ्या अंगावर. बाळासाहेब काय म्हणले तात्या. प्रतिष्ठेचं आणि संपत्तीचं शेवटचं टोक या जगात कोणाला सापडलं नाही आणि मला सापडल. 25 गुंठ्याच्या जोरावर भ्रमात राहू नको. भ्रमात नाही राहायचं. म्हणून जीव मोठा होऊन किती होऊ शकतो. उपाधीचा ओढंबा घेऊन वेदांतातला शब्द वापरायचा ठरला तर ब्रह्मदेव होऊ शकतो. पण ज्ञानोबराय म्हणतात थोरे वेचे मान पा हे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीच्या मापाशी ग झाला. ज्यानं जग निर्माण केलं त्याला सुद्धा जग सोडावं लागलं. ज्याने कोणाला निर्माण केलं. जो सृष्टी बीजाचा साठोपा ज्याने जग निर्माण केलं त्याला सुद्धा जग सोडावं लागलं. कोणालाच म्हणता आलं नाही की आम्ही मरणावर विजय मिळवला म्हणून कोणाला जमलं नाही. कोणाला जमलं नाही असं नाही. सुयोग ना सुयोग. सुयोग तुला 100 किलोचं पोतं उचलतं. मग आता नाही म्हणला होता. आताही नाहीच म्हणतो. बरं तुला उचलत नाही मलाही उचलत नाही. तुम्हालाही उचलत नाही. मग अशी तुम्हाला कोणाला विचारलं होतं. तुम्हाला उचलत नाही. मला सांगा आपल्या चौघाला उचलत नाही का जगात कोणालाच उचलत नाही. आपल्या चौघाला आपल्याला उचलत नाही. उचलणारे आहेत. या मृत्यूवर विजय कोणालाच मिळवता आला नाही असं नाही. आमच्या साधू संतांना मिळवला आणि ते छाती ठोकून म्हणू शकले. काय म्हणू शकले. जगा काळ अभंगाचं पहिलं
करता आलं नाही, कोणाला चुकवता आलं नाही. पण त्याच मृत्यू लोकात पुरुषार्थी साधू आहेत, ते मात्र म्हणतात मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. भरपूर प्रमाण आहेत. मरणा हाती सुटले काया, हो मरणाही आधी राहिलो मरुनी, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा भय चिंता धाक. जन्म मरण काही एक डझनानं नाही शेकड्यानं प्रमाण आहेत की तुकोबर आहेत, ज्ञानोबर आहे की आम्हाला मरावं लागणार नाही. पण ज्या मृत्यू लोकात कोणालाच मरण जिंकता नाही आलं, त्यांनी मात्र जिंकलं. कशाच्या बळावर जिंकलं? काय असतं, काही गोष्टी बळानं जिंकाव्या लागतात, काही गोष्टी सत्यानं जिंकता येतात. आता मला सांगा, मी पंतप्रधान व्हायची कुवत माझ्यात आहे का नाही? मी होऊ शकतो का नाही? हो तर म्हणा. तुम्ही जरी नाही म्हणले तर संविधानाने मला अधिकार दिलाय. तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे. माझं 42 आहे. म्हणजे मुख्यमंत्री पंतप्रधान होण्याच्या योग्यता माझ्या अंगात आहे की नाही? आहे. मग काय विचार आहे तुमचा? ऐका मंडळी, ऐका ऐका. पण ते जर मला मिळवायचं, अधिकार आहे माझा, पण त्या गादीवर बसायचं असेल तर मला बहुमताचं बळ पाहिजे. म्हणजे मला तिथं त्या पदावर जाण्याकरता काय करावं लागेल? बहुमत पाहिजे. बहुमताच्या बळानं तिथं जाता येतं. पण मृत्यू नावाचं पद असे, अमर नावाचं पद असे, तिथं बहुमताच्या बळानं जाता येत नाही. असे कितीतरी आहेत, मंत्री व्हायला गेले आणि न्याय टेकून मेले. जास्त कशाला सांगायचं? आमच्या मठाचे, कराडकर मठाचे मठाधिपती अण्णा म्हणजे भगवान मामा गेले, त्याच्यानंतर मारुती बुवा आबा आपले आबा. आबाचं लिव्हर खराब झालं. आबाला कावीळ झाला आणि कावीळ लिव्हर मध्ये उतरला आणि आबाचं काय खराब झालं? लिव्हर. आणि त्याच काळात विलासराव देशमुख सुद्धा त्याच रोगानं त्रस्त होते. कोण? विलासराव देशमुख. माहिती आहेत ना विलासराव देशमुख? डोडुळगावचे माजी सरपंच. हा, बाबळगाव. अहो ते महाराष्ट्राचे काय होते? मुख्यमंत्री होते. त्यांचे लिव्हर. बरं, ते लिव्हर डोनेट करायची टेक्नॉलॉजी तेव्हा नव्हती. मेलेल्याच माणसाचं लिव्हर काय करावं लागत होतं? ट्रान्सफर करावं लागत होतं. तर ज्या यादीला नाव मारुती आबाचं होतं सह्याद्रीला पुण्यात, त्याच यादीला विलासराव देशमुखांचं सुद्धा नाव होतं. आबाला लिव्हर मिळालं, आबाचं लिव्हर ट्रान्सफर झालं, पण विलासराव देशमुख यांना लिव्हर मिळालं नाही. कधी मिळालं? ते मेले आणि अर्ध्या तासानंच लिव्हर अवेलेबल झालं. म्हणजे सत्तेनं सुद्धा अमरतेपर्यंत जाता येत नाही. हो, सत्तेनं व्यवहारात एखादं पद मिळवता येईल, पण ते नाही मिळवता येत. काही लोक बुद्धीच्या बळावर कुठेही जातात. हे आयस होतात, ते कशाच्या बळावर? बुद्धीच्या बळावर. काही काही माणसं डोकं जास्त चालवतात, त्या डोक्यावर काही करतात. त्याला एक उदाहरण मला वाचलं होतं गडे मी, कोण्या पुराणात? व्हॉट्सअप पुराणवर. व्हॉट्सअप पुराणमध्ये एक उदाहरण आलं होतं, लय भारी होतं. एक भिकारी होता. भिकारी, त्याला 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायची इच्छा झाली. कोणाला? आता अंतरून पाहून पाय पसराव का नाही. याची दिवसाची कमाई 10-20 रुपये. आणि असं म्हणतात 5 स्टार हॉटेलमध्ये चहा 500 रुपयाला असतो. म्हणून खरंय का होते? आपल्याला काही माहिती नाही. हो, असं म्हणतात. आणि त्याला इच्छा कुठं झाली जेवायची? 5 स्टार हॉटेलमध्ये. भिकाऱ्याकडे परिस्थिती नव्हती पण बुद्धी होती. भिकाऱ्यानं 10 रुपये गोळा करून 100 रुपये गोळा केले. गेला 5 स्टार मध्ये, पोटभर जेवला. बांधव पोटभर जेवला आणि निघाला. वेटर म्हणला, सर बिल? पैसे नाहीत म्हणलं. पैसे नाही? मग ते रस्त्यावरचं हॉटेल नाही आहे मारायला धमकायला. लगेच त्या वेटरनं 100 डायल केला. किती नंबर डायल केला? 100 नंबर. कोण आलं?
100 पोलीस हेल्पलाईन आहे. पोलीसवाला आला. जेवला का? हो म्हणला. पोटभर? हो. बिल? पैसे नाहीत म्हणला. अरे 5 स्टार हॉटेलचं जेवण आहे, सचिन पवारच्या घरची पंगत नाहीये. चल. त्या भिकाऱ्याला त्या पोलीसवाल्यांनी धक्के देत 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 बाहेर काढलं. भिकारी बाहेर गेल्यावर खिशातली 100 काढली आणि पोलिसाला दिली. लक्षात आलं वाटतं तुम्ही? म्हणजे भिकारी 5 स्टार हॉटेलमध्ये किती रुपये जेवला? 100. फक्त हा प्रयोग तुम्ही करू नका, कारण एक हॉटेल कीर्तनातलं ध्यानात राहू द्यायचं अजून पैशाच्या बळावर नाही, बुद्धीच्या बळावर. बुद्धीच्या बळावर तिथे गेला. पण ऐकलं, बुद्धीच्या बळावर 5 स्टार मध्ये जेवता येईल, बुद्धीच्या बळावर फोडाफोडी करून अजून काही करता येईल, पण बुद्धीच्या बळावर अमरतेच्या पदावर नाही बसता येईल. फार मोठी कथा आहे, तुम्ही अनेक वेळा ऐकली असेल कदाचित माझ्याकडून. सांगू का नको हा माझ्यासमोर प्रश्न आहे. 5 मिनिटं जातील. सांगू का? मी सांगणारच होतो पण विचारलो उघड तुम्हाला. माणूस सांगणार. एक ब्राह्मण होता, बिचाऱ्याचं लग्न जमना, इकडून तिकडून जमलं, लेकरू व्हायना. लेकरू झालं आणि बायको मिळाली. काय काय लोकांचा वनवास संपतच नाही महाराज, संपतच नाही. लेकरू झालं बायको मिली. आता त्या लेकराचं बाप पण याच्याचकडे आणि आई पण सुद्धा याच्याचकडे. लेकरू पाळण्यामध्ये टाकलं, दूध पाजून झोपवलं आणि पाणी आणायला गेला तो ब्राह्मण. आणि पाण्याचा हंडा घेऊन येता येता त्याला झोपडीमधून एक काळा कबीन नाग बाहेर पडताना दिसला. घाबरला, काहीतरी घडू नये ते घडलेलं दिसतंय वाटलं त्याला. आणि त्याच्या मनात जे होतं, मृत्यूच्या परिवरी गर्भू घेऊशी, तसंच झालं. त्या सापानं त्या लहान लेकराचा चावा घेतला आणि लेकरू मेलं होतं. असा चिडला, जगायचा एवढाच आशेचा किरण होता, या सापानं घालवला. काठी घेतली, सापाच्या मागं लागला. साप पुढं, हा पाठीमागं. साप जंगलात गेला, हा पाठीमागं जायला लागला. पुढं गेल्यावर त्या सापाने एका मांजरीचं रूप धारण केलं, एका उंदराला खाल्लं. मग मला बाबा बाबा आपण समजतोय तसं प्रकरण नाही. आणि बाळकडे तुकोबराय काय म्हटले? तो का म्हणे, माय बाप सहोदर तोवरीच तीर न पवत. जी यशोदा म्हणू लागली ना, मरायचंय, माझं लेकरू गेले, मला जगून काय करायचंय, तीच यशोदा जेव्हा यमुनेच्या डोहाजवळ आली आणि डोहातलं पाणी पाहिलं तर मागे सरे माय. अरे आपण समजतो तसं प्रकरण नाही. म्हणला स्पीड कमी केला त्याने. त्याच मांजरीचा एक बिबट्या झाला आणि त्याने बैल खाल्ला. अरे बापरे, हा राक्षस दिसतोय. एका झाडीच्या जाळीत जपला आणि त्याच बिबट्याने एका काळ्या कभिन्न पुरुषाचं रूप धारण केलं आणि याच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणतो, जय हरी, जय हरी. घाबरला, पाचावर धारून बसला. माफ करा, मी तुम्हाला मारायला आलो होतो पण माझं चुकलं, माफ करा. माझ्या मुलाला मारलं तर मारलं पण मला सोडून द्या. घाबरू नको, म्हणजे मी तुला न्यायला आलेलोच नाही, पण मला ओळखलं का? म्हणे नाही. कोण तुम्ही? मी मृत्यू. मी कोण? मृत्यू. अरे बाप, हे कसं काय? काय नाही, माझं असं, ज्याचं मरण ज्याच्यात ते रूप धारण करतो त्याला संपवतो. तुझ्या पोराचं मरण सापाकडून तो साप झालो, उंदराचं मरण मांजरीकडून तो मांजर झालो, त्या बैलाचं मरण बिबट्याकडून होतो बिबट्या झालो, आणि आता सध्या मी माझ्या मूळ पोशाखात आलोय. म्हणजे पण भाग्यवान आहे, माझं दर्शन मरणाच्या काळाशिवाय होत नाही, पण तुला लवकर झालं. म्हणे भाग्यवान आहेस, सहजासहजी होत नाही पण तुला झालं. बोल तुला काय पाहिजे? ब्राह्मण मोठा बुद्धिवान. ब्राह्मण म्हटला, मी मागितलं ते देणार? हो, फक्त मला एक सांगा, मला न्यायला कोण्या रूपात येणार? कायद्याला बोट लावलंच म्हणे बाळा. सांगायला परवानगी नाही पण शब्दात अडकलोय म्हटले. पण सांगतो म्हणा, मी तुला न्यायला मगरीच्या रूपात येणार आहे. सुसत मगर. ब्राह्मण घरी आला. घरी आल्याबरोबर पंचांग गुंडाळलं आणि ब्राह्मण राहिलाच राजस्थानात गेला. कुठं? राजस्थान.
ब्राह्मणानं त्रैराशिक मांडलं, मला मरण कोणाकडून आहे? मगरीकडून. त्या राजस्थानात पाणीच नाही तर मगर नाही, आणि मगर नाही तर मरण नाही. पण महाराज माणूस कुठे गेलं तर पोट गप बसतं का? स्टँडवर तुम्ही असा माणूस पाहिला का ज्याला हात नाही? असा द्या ओ 1 रुपया द्या का, मला हात नाही, असा माणूस दिसलाय का कधी? बिना हाताचा दिसलाय का? नाही दिसला. बिना पायाचा, बिना डोळ्याचा, बिनडोक. तसे तर स्टँडवर काय जागोजागी दिसतात. पण बिना पोटाचा माणूस कधी दिसलाय का? द्यावा गरीबाला काहीतरी. काय मी जन्माला आलो तसं मला पोटच नाही. माझ्याकडे पाहू नका, मी भिकाऱ्याचं बोलायला असं कधी झालंय का? नाही. ज्याच्या जवळ पोट आहे त्याला त्याच्यात काहीतरी टाकावंच लागतं, आणि टाकण्याकरता काहीतरी करावं लागतं. त्या ब्राह्मणाने एका राजकुमाराला शिकवण्याची ड्युटी धरली. विद्वान होता, राजकुमाराला शिकवलं. राजकुमार सुद्धा आमच्या पार्थभयाच्या वयात आला. कोणत्या वयात? नाही आला अजून? नाही 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 नाही. तुझ्या लग्नातल्या मंगळाष्टकाला अण्णाला वाजवायचे आहे ना अण्णा? तुम्ही पकच वाजवायचे लग्नातल्या मंगळाष्टकाला. मी म्हणलो असतो पण मला म्हणता येत नाही अण्णा, कारण माझा आवाज कसा आहे आहेत ना म्हणायला आदत. यांचा आवाज समृद्धी महामार्ग, आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. राजकुमार उपवर झाला, लग्न ठरलं. पण राजकुमार म्हटला बाबा मी लग्न करीन पण लग्नाला गुरुजी आले पाहिजे. गुरुजी चला लग्नाला. म्हणजे लग्न कुठे आहे? पवना डॅम जवळ. कुठे? अय म्हणला बिलकुल नाही, मी इथूनच भागवणी देह ठेवी याला पायी चरणावर डोई येथूनच मी. अहो कारण काय? राहू द्या राजे, पण सांगा तरी. राजाला जेव्हा कारण सांगितलं, राजाला काय मगरीला घाबरून तुम्ही लग्नाला येत नाही? अहो माझ्या सिक्युरिटीवर तुम्हाला विश्वास नाही, चला Z+ मध्ये नाही तुम्हाला. आणि ब्राह्मण राजस्थानातून Z+ मध्ये आणला. Z+, 1000 सैन्याचं कडं ब्राह्मणाच्या भोवती तलवारी घेऊन. योगायोगानं मुक्काम आळंदीत पडला. येताना आळंदीत पडला. ब्राह्मण म्हणला मी आळंदीत राहत नाही, माझी व्यवस्था चाकणच्या खराबवाडीत करावी. कारण आळंदीला काय नदी, मी आपला खराबवाडीला राहतो. खराबवाडीत व्यवस्था केली. पण सहज ब्राह्मणाने विचारला, हो पण आळंदी सारखं क्षेत्र आहे, इथं काही विधी आहे का? हो म्हणे राजा, इथं सुवर्णाचा पिंपळ आहे आणि इथं सुवर्ण दानाचं महत्व आहे. म्हणले सोन्याचं दान कर. मग गुरुजी करायचं म्हणले सोन्याचं दान. बरं कर म्हणले. पण गुरुजी तुम्हालाच करायची. मला नाही रे बाबा, ते घ्यायला पाण्याजवळ यावं लागतं. म्हणले नाही 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 मला नको, मला नको. अहो गुरुजी काळजी काय? आपण रोज Z+, आज Z++. त्याच्या Z+ म्हणजे शेवटची नाहीये, त्याच्यावर सुद्धा काही सिक्युरिटी आहे ना. मला त्या सगळ्यांची नावं माहीत नाहीत, पण एकदा मी वाचलं होतं. पण तुमच्या आशीर्वादानं आठवण मला सगळं ते. त्याच्या अजून विशेष नाही रे बाबा. अहो गुरुजी सोनं थोडं तिडकं नाहीये, हत्तीच्या वजनाचं आहे. असं आहे का? लक्षात आलं का? सुरक्षेचं काय काळजी करू नका, दान घ्यान लगेच निघा. ब्राह्मण तयार झाला, सिद्ध बेटावर आले, संकल्प सोडला आणि ब्राह्मण बाहेर पडणार तेवढ्यात एका शिपायानं हात धरला. जय हरी. ओळखलं का? कोण म्हणतो? शिपाई. अरे तू कोण? हात का पकडला माझा? आठवतो का? काय तुम्हाला आठवला?
काय आठवते बिबट्याचा आवाज नाही काढता यायचा आपल्याला. तितकी काय अपेक्षा ठेवू नका माझ्याकडून. भाषा एवढं आठवतो. हा तोच ना मी आलो न्यायला. ब्राह्मण हसू लागला. ब्राह्मण मला पठ्या तुला चुकवलं नाही पण तुला कायद्यात बदल करायला लावला. मगरीच्या रूपात येणार होता माणसाच्या रूपात यायला लावलं. आणि गुरुजी मला सापाचं मांजर होता येतं, मांजराचं बिबट्या होता येतं, मला बिबट्याचं माणूस होता येतं, शिपाई होता येतं. मगरवाला काय वेळ लागणार आहे. तो मगर झाला आणि ब्राह्मण मेला. टेन्शन घेऊ नका आपल्याला काही सुतक नाही. दृष्टांत सांगला. बुद्धीच्या बळांना सुद्धा अमरतेचं पद मिळत नाही. आता किती विस्तार करू. पैशाच्या बळानं नाही. मायकेल जॅक्सन सारखा पण पैशावाला 14 डॉक्टरचा संच भोवती ठेवला पण त्यालाही मरावं लागलं. तात्पर्य ऐका मंडळी, ना पैशाचं बळ ना सत्तेचं बळ ना बुद्धीचं बळ माणसाला अमर बनवतं. मग महाराज तुमची भाषा आहे मरण माझे मरून गेले मज केले अमर. हे करण्याकरता तुम्ही केलं काय. 3 प्रकार आहेत. मूर्खावर विजय प्राप्त करण्याचे 3 प्रकार. कणाकणाप्रमाणे सांगतो ना 8 तास घेतो. 3च प्रमाण सांगतो. प्रत्येक गावात एक मूर्ख असतो. ताथोड्यात नाही म्हणून काय झालं. प्रत्येक गावात काय असतो मूर्ख. आणि त्याचा त्रास घेण्यानं देण्याचा गावाला असतो. आणि अशा मूर्ख माणसाचा जर त्रास होत असेल तर काय करावं. तो कोबराने पहिला उपाय सांगितला. होय तैसे बळ आणि फजित करावे ते कळ. आपल्याजवळ जे बळ आहे त्या बळानं काहीच नाही भेटलं तर पक्वाजाच्या गठ्ठ्यानेच गार करा. ते वारकरी होता विठ्ठल विठ्ठल वारकरी आमच्या दिंडीत होता. त्याचं मौन होतं. त्याच्या गळ्यात एवढ्याल्या मण्याच्या माळा असायच्या. एवढ्याल्या. म्हणजे वारकरी एवढ्या मोठ्या मोठ्या माळा कशाला. महाराज आम्हाला रात्रीच उठून चालावं लागतं म्हणजे. मग एखादा चोरटा आला आणि एक माळ घातली की गारच पडत. म्हणजे माळ एवढी लागत असते कुठं दाखवू का. मी पाहिली पण तुम्हाला दाखवायची का. असो जे आपल्याकडे बळ होईल तैसे बळ. महाराजांची भाषा काय होईल तैसे बळ आणि फजित करावे ते खड. पहिला उपाय नाही ना रेटायचा नाही. रेटायचा नाही. मला ताकदवान माणूस रेटायला सोपा जातो. आडमुठ रेटायला जड जातो. ताकदीला ताकद लावता येते पण आडमुठाला ताकद नाही लावता येते. ते ज्ञानोबरांनी भीमाचं वर्णन काय केलं. वरी भीम सेनू बेथू. हे बेथू शब्दाचा अर्थ काय आडदांड. ताकद ताकदीला ताकद मारता येते पण आडमुठाच्या पुढे काहीच चालत नाही. महाराज आहे म्हणले वाट शेळपटे पण लय आडमुठे रेटायचे नाही. मग उपाय क्रमांक 2 दुर्जनाचा भला नवे अंग संग आणि बोलीला असे त्याग देशाचा त्या. ते मूर्ख चित्त राहतं ते गाव द्या सोडून दुसऱ्या गावात राहायला जा. म्हणे महाराज या गावात मूर्ख म्हणून त्या गावात जायचं. त्या गावात मूर्ख नाही हे कशावरून. हे गाव ज्ञानोबा काय म्हटले परस्त्री दांड्याची निघाई नाही स्वैरीने दांड्याची निघाई आणि परत द्वार रिघोप आहे. काय स्वस्त्री का कुळस्त्री. हा कुळस्त्री दांड्याची निघाय आणि परत द्वार रिघोप आहे. एका बाईनं नवरा दिला सोडून आणि दुसरा केला म्हणजे का ग पहिला का सोडला म्हणजे उठलं की मारित होता म्हणजे त्याला सोडलं. म्हणजे आता दुसरा कसा सकाळी बी एकदा हानीतो संध्याकाळी बी एकदा हानीतो. म्हणजे ज्ञानोबरांचा मारच खायचा होता तर पहिला बरा नव्हता. स्वधर्म निधनम श्रेय हा परधर्मो भयावह. याच्यावरचा दृष्टांत. हे गाव सोडून पुढे दुसऱ्या मूर्खाच्या नादी कुठं लागायचं. बरं आपलं घरदार सोडून कुठे जायचं तो हे जमणार नाही. म्हणून मग 3रा प्रकार करा म्हणजे काय बलवानाला जवळ करा संपून जात. तसं मृत्यूवर विजय प्राप्त करण्याचे 3 प्रकार. मी मधला प्रकार मागे ठेवणार आहे कारण मला दुसऱ्या चरणात प्रवेश करायला ते कामी येणार आहे. मृत्यूपेक्षा बलवान कोण आहे. मृत्यूपेक्षा बलवान परमात्मा आहे. हो
भगवान म्हणतात बलम बलवता चाहम, जगात जेवढे बलवान आहेत त्यांच्या अंगातलं बळ मी आहे. कालोस मी, काळाचाही काळ आहे मी. भगवान स्वतः म्हटले मियाची नेमीला साता आणि काळू ग्रासी तसे होता. म्हणजे काळावरही सत्ता चालणारा परमात्मा आहे. महाराज त्या काळाला इतकी भीती आहे, हा आल्यावर नाही त्याचं नाव ऐकलं तरी हा सावध. दड 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 दोडू 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 दर 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 दड 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 दोड 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 त्याला शरण जा, मरणावर विजय प्राप्त करून घ्या. जमत. चला पहिला प्रकार आहे तो का म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामबाने. आता पहा कोण्या बळानं कोण जिंकत. मृत्यूला चालणारे एकच बळे, भावाची या बळे आम्ही सदैव दुबळे. किंवा महाराजाचं प्रमाणे भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. तात्पर्य मंडळी त्या बळानं. पण आम्ही तोही मार्ग सोडला ना, हाही मार्ग सोडला, एक मधलाच मार्ग निवडला. मृत्यूच्या गावात आहे ते गाव सोडलं आणि दुसऱ्या गावात राहायला गेलो. आणि मृत्यू कोण्या गावात आहे, मृत्यू कोण्या गावात नाही शोधलं पाहिजे तसं गाव. भाऊ तुमचं गाव पिंपळे गुरु. तुमच्या गावात माणसं मरतात का? म्हणजे तुमच्या गावात मृत्यू आहेच. अण्णा चिखलीत कस काय, कसपट्टी वस्ती कस काय, तिकडं मावळात गुरुजी माणसं मरतात. वड बीडला कस काय, गुरुजी करमाळ्याला, बलशाला, जालन्याला, आमच्या गावात मरतात. मग मृत्यू राहत नाही असं कोणतं गाव आहे? असं एक गाव आहे, असं एक गाव आहे. कोणतं आहे? मृत्यू कोण्या गावात राहतो? अहो पिंपळे गुरव, जालना, पाषाण, ताथवडे, तळवडे हे आपल्या देहाची गाव आहेत. आपण सगळे एकाच गावचे. कोणत्या? मनोराजा एक देहपुरी. आपण सगळे कोण्या गावात राहतो? नवद्वारे पुरे देही. मग अशी सुरुवात केली की नाही आपण, या पुरीमध्ये शयन करतो म्हणून पुरुषाला म्हणतात. सगळे आपण देहपुरीत राहतो. काय करायचं? देहपुरी सोडायची आणि ब्रह्मपुरीत राहायला जायचं, मग मरण नाही. अर्थात देह बुद्धी त्यागायची आणि आत्मबुद्धी जागी करायची, मग मात्र मरण नाही. महाराज म्हणतात मज केले अमर. कशामुळे? आम्ही तेच केलं. काय केलं? दुसरं चरण.
मृत्यूचा जो ठाव आहे ते पुसलं आणि बुड त्याचं कारण जे आहे ते पुसलं. मृत्यू नेमकं कोणाला आहे तर सरळ आहे, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूयः आजो नित्य शाश्वतोयम पुराणो. कोण? आत्मा. पुराणो न हन्यते, असा असल्यामुळे तो हन्यमान नाही. मग हन्यमाने शरीरे. मृत्यू कोणाच्या मागे लागला? काळाच्या मागे लागला. एक प्रमाण आहे, काळ देहाशी आला खाऊ, घडी घडी काळ वाट याची पाय, किंवा उठा उठा पाठी भयाने. आपल्या पाठीमागं कोण लागला? काळ लागला. मृत्यू आपल्या पाठीमागं लागण्याचं कारण काय? याला एक छोटस उदाहरण, अगदी सोपं छोटस. कोणाशी संवाद करू बरं? भाऊ तुमच्याशी बोलू 2 मिनिटं, 2च मिनिटं बोल. 2 मिनिटं. गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती का नाही? येणं शक्य नाही, पण माझ्या मनाकरता हो म्हणा बाबा. आली होती का नाही? तुम्हाला 5 लाख रुपये लागत होते का नाही? मी दिले का नाही? वापस कधी करायचे? आपण एखाद्याला अडचण आली, पैसे दिले. बरं काय काय माणसं असे खोट खोबरं असतात, घेताना एवढं गोड बोलतात, द्यायचं माहीतच नाही. एक पकवायचे आहे इथंच नाही येतो लांबच्या. त्याचं लग्न जमलं तेव्हा त्याला मी 10,000 रुपये दिले. त्याचं पोरग आता 4थीला जाते. उद्या 30 आहे वाटतं ना? बर. आणि मग ते पुढचा टप्पा असतो, आबा 8 दिवसात देतो. पुढचा टप्पा असा असतो, देतो ना पळून चाललो काय. आणि नंतरचा टप्पा असा असतो, फोनच उचलत नाही. आणि मग आपण त्याचा काय धरतो? पिच्छा धरतो. त्याचा पिच्छा का धरला आपण? आपले पैसे घेऊन गेला म्हणून त्यानं आपले पैसे देऊन टाकू, आपण पिच्छा सोडून देऊ. अजून सोपं उदाहरण, चला हे जरा जड गेलं असलं तर. तुमचं नाव सांगा लवकर. ओम भैया. ओम महाराज आहे ना? ओम महाराज म्हणले, महाराज तुमचं घड्याळ फार सुंदर आहे, मला द्या ना. काय 4 दिवसासाठी? मी दिलं आणि ते द्यायचं नावच घ्यायना. मग मी कोणाच्या मागं लागल आणि किती दिवस लागल? माझं घड्याळ देत नाही तोपर्यंत. तसा काळ आपल्या मागं का लागला? कारण देह हे काळाचे, देह काळाचा आहे आणि आपण घेऊन पळायला लागलोय म्हणून मागं लागलोय. एकदा त्याचा देह त्याला देऊन टाका, तो आपला पिच्छा सोडून देतो. म्हणून या मृत्यूला आश्रय आहे देह. आम्ही काय केलं? ठावच पुसून टाकला, देहबुद्धी संपवली आणि मूळ पुशिले. याला सगळ्याला कारण अज्ञान आहे. सर्व दुःखाला आश्रय शरीर. ती परंपरा कुठपर्यंत जाते? भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान. ठाव पुशिले, बुड पुशिले, ओस ओसले देहभाव. मूळचाच ओस असणारा नाही गुण सुद्धा, शरीर अवगुणाचा बाधा माझी नाही गुण सुद्धा. ओस असणारा देह आम्ही मूळचाच. ह्याच्यावर खरं सांगू का, आम्ही ह्याची लाड करत बसलोय. ह्याच्यात चांगलं काय? 3 दिवस डोळ्याला असा हात करू नका फक्त. हरभरे येतात तिथं. 4 दिवस कानात बोट घालू नका. गंगा चालू होते. 3 दिवस दात घासू नका. जवळ कोणी बसत नाही. बस झालं, खालच्या मजल्यात जातच नाही मी आता. कोणता गुण सुद्धा याच्यात? मूळचाच आसक्त न होणारा देह, आसक्तीस अयोग्य असणारा देह म्हणजे ओस असणारा देह आम्ही ओशिले, त्याची आसक्ती सोडली आणि आम्ही मृत्यूपासून विजय मिळवला. महाराज देहबुद्धी जाणं सोपं नाही हो. ते तर आडवावया आले,
दोषवैरी थोपटिले तया माझी पहिले देहांकार. देहबुद्धी लय वाईट आहे, अति वाईट आहे. म्हणून ते जेव्हा दीक्षांत कार्यक्रम असतो ना 150-200 चेहरे असतात त्या फोटोमध्ये, पण प्रत्येकाला म्हणतो कोणाला कळत नाही हा त्याचा फोटो आहे, हा मी आहे, हा मी आहे. सोपं नाही देहबुद्धी जाणं. देहबुद्धी माणसाला एवढी घातक आहे, सगळ्याला कारणीभूत देहबुद्धीच. माणूस व्यसनी कधी होतो? देहबुद्धी जागी झाल्यावर. झोपेत कोणी दारू पितं का? झोपेत कोणी गांजा ओढतं का? झोपेत कोणी तंबाखू खातं का? कोणीच नाही. एकदा जाग आली, देहबुद्धी झाली, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंद, प्रभाते कड दर्शन. देहबुद्धी कुठे वाईट. आणि देहबुद्धी सगळ्याला कारणीभूत आहे. महाराज, जीवापासून तर देवापर्यंतचा प्रवास सोपा नाही. मग तुम्ही केलं काय? उरकतो आता. आला होता गेला पूर, खूप पूर आले. हो, महेंद्राधिपदे तया महेंद्राधिपदे करिता ती वाटवदे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून येठाती. अनेक संकट आले आम्हाला देवप्राप्तीत, पण धरला धीर जीवनी. मग 3 शब्द ऐका. शौर्यानं विषय त्याग करायचा, धैर्यानं परमार्थ करायचा, तेव्हा जीवन स्थैर्यापर्यंत जात. एका ओवीत पटवून देऊ काही. एका ओवीत विषयापासून हिरतले शौर्य, गुरुवाक्य मन धुतले धैर्य, आणि आत्मस्वरूपी घातले रोवण्या स्थैर्य. ह्या गोष्टी. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. पण महाराज, तुमचा पहिल्या चरणात शब्द आहे की मज केले. आणि मग नियम आहे वेदांताचा, जे आगमापायी असतं ते कधी बी संपणारच असतं. केले म्हणजे आधी नव्हते, म्हणजे आधी तुम्ही मरके होता. तुम्ही काय म्हणता? मज केले अमर, मला नवरदेव केलं. म्हणजे आधी होता का? नाही. मी कीर्तनकार झालो म्हणजे आधी होता का? नाही. म्हणजे मज केले अमर म्हणजे आधी अमर होता का? नाही. म्हणजे ज्या अर्थी तू म्हणतो आता मज केले, त्या अर्थी अमरता ही आगमापायी झाली. आगमापायी झाली. आणि जे आगमापायी असतं ते अनित्य असतं, मर्त्य असतं. मग तुमची अमरता पुन्हा मरल का काय? शब्द थोडे कठीण आहेत, लक्ष दिलं लक्षात येईल. तुम्हाला प्राप्त झालेली अमरता मरेल काय? महाराज म्हणाले मरणार नाही. कारण तो का म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. ते आमचं मूळचं स्वरूप आहे. जे होतं तेच आम्हाला मिळालं. नित्य प्राप्त होतं तेच प्राप्त झालं. जे नित्य निवृत्त आहे तेच निवृत्त झालं. मध्यंतरी भ्रमाचं जळमट्ट आत्मविचारावर आलं होतं. सद्गुरूनं काय केलं? गुरु दाविल्या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, बुद्धीचा मळकटा दुतला जेणे, अशी काहीतरी उभी जरा स्पष्ट होते मला. किंवा त्याने फेडी लावू बुद्धीचा मळ, बुद्धीवरचं आवरण भंग केलं आणि मला माझं मूळ स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि आता माझी अवस्था आहे मज केले अमर. सगळ्या टाळकऱ्यांना हे मला बोलायचं नव्हतं, पण आज बोलणार आहे सगळ्यांना 2 मिनिटात. गाणाऱ्याला गायला मिळालंच पाहिजे, वाजवणाऱ्याला वाजवायला मिळालंच पाहिजे, आणि बोलणाऱ्यालाही बोलायला मिळालंच पाहिजे. समान अधिकारी आहेत आपण सगळे. कारण तुम्ही आम्ही खेळीमेळी आहोत. बरं, जुन्या काळात असं होतं, अण्णांना आपांना विचारा, कीर्तन 9ला चालू झाले तर 12लाही संपले तरी काय नव्हतं. आता आपल्याला सगळ्याला अण्णा काय आहे? वेळेची मर्यादा आहे. आता आपल्याला 2 तासातच 3 चाली म्हणायच्याच, संप्रदाय आपला म्हणायच्याच. फक्त नियम सगळ्यांनी एक पाळायचा. पहिली चाल 4 मिनिटात, मधली चाल 3 मिनिटात, शेवटची चाल 2-2.5 मिनिटात. पहिलं आवर्तन म्हणा, दुसरं आवर्तन म्हणा, एकदा खर्ज दाखवा, एकदा षड्ज दाखवा. तुम्ही मोकळे व्हा, आम्हाला मोकळं करा. आहे का नाही? आपण सगळे आज नियम घालून घेऊ. जेव्हा जेव्हा माझं कीर्तन असेल तेव्हा 3 चाली होणारच, 3 चाली होणारच, पण या नियमानं. आणि जर कोणी 3 मिनिटाच्या पुढं लांबवली आणि मी जर भजन घेतलं तर कोणी म्हणायचं नाही मी अपमान केला. आपण परस्पराला समजून घेऊ. आपल्या घरात काय अडचण आहे चर्चा करायला? काय अडचण आहे? मग आता मधली चाल होईल, त्यानंतर खबारुकमय भजन होईल, नंतर मी समारोपाचं बोलेल, शेवटची चाल होईल आणि सगळं वेळेत होईल. तुम्ही सुद्धा, तुम्ही लय तयार असाल गाणारे, तुमचा सन्मान आहे. तुम्ही संगीत भजनाला बसा, 2 तास आम्ही ऐकायला बसू. हां, पण कीर्तनात 3 मिनिटं तुम्हाला. मनामध्ये सांगा मग
पांडुरंग महाराज दातील बुचोडी माझे मरून गेले माझे मरून गेले
बाबूरावजी लक्ष्मणराव पवार पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सचिन भाई यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी सुरुवातीलाच बोललो की 11वं वर्षाचं पुण्यस्मरण, इथं पहिलं वर्ष श्राद्ध कोणी ध्यानात ठेवेना, पण याचा अर्थ आहे त्यांची असणारी पितृनिष्ठा. आणि जीवनात खरंच आहे महाराज, वडिलाचं जे नातं असतं ना ते फार वेगळंच असतं. विश्वासाचं नातं असतं, प्रेमाचं नातं असतं. काय आमचा एक पोरगा आहे वारकरी, मौली महाराजांना माहिती आहे, ते नाशिकचे आहेत. त्याचा बाप म्हणला महाराज आमच्या पोराला सांगावं, कीर्तनाला जातं, वारकरी आहे, कधी व्यसन करत नाही, काय करत नाही, सगळं चांगलं आहे, पण घरात कामाकडे लक्षच देत नाही. मी त्याला म्हणलं अरे असं नाही, बरं घरच्या कामाकडे काय दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. ते म्हणलं नाही महाराज मी लक्ष देणार, पण जेव्हा माझा बाप थकल तेव्हा, बाप आहे तोपर्यंत बिनधास्त राहणार म्हणले. आणि खरंच बापाच्या जीवनावर माणूस बिनधास्त राहत. बाप मेल्यावर कळतं बाप आपल्याकरता काय काय करत होता. जेव्हा म्हातारा बाप घरात असतो ना तेव्हा म्हाताऱ्या माणसाचं काम दिसत नाही, म्हातारं बसले म्हणून, पण बाप मेल्यावर कळतं की बाप काय काय करत होता. खूप आधार. एक गोड दृष्टांत आहे. 20 मजली 2 बिल्डिंग शेजारी शेजारी होते. एक स्टंट मॅन आला. काय आला? स्टंट करणारा आला. त्यांनी लोकांना गोळा केला म्हणे मी दुसऱ्या या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यापासून तर या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्याला तार बांधणार आणि इकडून इकडे चालत जाणार म्हणले. लोक म्हणलं अरे डोंबाऱ्याचं 12 फुटाच्या बांबूवरून चालणं वेगळं, पण हे पाहिलं का 12 आणि 12 24 25 फुटाचे जवळजवळ चालणार म्हणले. ते 25 फुटाहून चाललं. लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि निळ्या नोटा उधळल्या. अरे निळ्या काय उधळता म्हणले, मी 4थ्या मजल्यावर चालून दाखवतो. लोकांनी मग पिवळ्या उधळल्या. लक्षात आलं काय उधळल्या? पिवळ्या उधळल्या. अरे 4थ्यावर काय पिवळ्या उधळता म्हणले, 6व्या मजल्यावर जातो. 6व्या मजल्यावरही चालले. मग लोकांनी काळ्या नोटा काढल्या. हा काळ्या नोटा काढल्या. तेव्हा अरे 6व्या मजल्यावर काय, 8व्या मजल्यावर गेला. म्हणजे आता मी एकटा नाही, या कडाला माझा एक पोरगा, या कडाला एक माझा पोरगा घेतो आणि चालतो. महाराज लक्ष द्या, तो स्टंटमॅन 8व्या मजल्यावर तारावून चालत होता. या बगलात एक लेकरू होतं, या बगलात एक लेकरू होतं. दोघंही लॉलीपॉप खात होते. दोघंही लॉलीपॉप खात होते. लोकांचा बीपी वाढला. हे पडलं तर लेकराला घेऊन मरल म्हणून या कडेला गेलं आणि सुखरूप खाली उतरले. लोकांना कडकडून टाळ्या वाजवल्या. पण एका पोराला विचारलं, का रे बाळांनो, तुमचा बाप तुम्हाला एवढ्या उंचावून घेऊन चालतो तेव्हा भीती नाही का वाटत? नाही वाटत का? आम्ही तारावर नसतो, बापाच्या कडवर असतो. म्हणजे लोकांना कौतुक केलं. लोक म्हणले बाबा तू एवढा तयार आहेस, एवढा तुझा बॅलन्स आहे, पक्का आहे म्हणले. म्हणजे अजून काय करू शकतो? 12व्या मजल्यावर चालू शकतो, ते तुम्हाला घेऊन. झाला माझा दृष्टांत. पुढे लोकांना काय केलं आपल्याला माहित नाही. बापाच्या जीवनात जीवन कसं असतं, बिनधास असतं, बिनधास असतं. म्हणून एक आहे, माणूस कर्तृत्व करतो, पण कर्तृत्वाला किंमत फक्त बापच देऊ शकतो. म्हणून ऐकलं का उद्धव भाऊ, आपण एखादं कर्तृत्व केलं ना, आपलं कौतुक दोघंच करू शकतात. एक तर बापाचं काळीच कौतुक करू शकतं, किंवा ज्याचं काळीच बाप आहे तो कौतुक करू शकतो. कौतुक करायला काय पाहिजे? बापाचं काळीज पाहिजे, किंवा कौतुक करायला काळीजच बाप पाहिजे. बापाचं काळीज मी माझ्या पुरतं बोलतो, माझ्या बापाचं काळीज त्याचं नाव हरिभाऊ आहे, आणि काळीज ज्याचं बाप आहे त्याचं नाव बंडाता त्या कराडकर आहे. हे कौतुक असतं. म्हणून 11 वर्ष झाली बापाच्या प्रेमाला अजून आमचे सचिन भैया विसरले नाही. वडिलाची कृतज्ञता म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केला. महाराज हा कार्यक्रम म्हणजे एकट्या मल्हार समोर आदर्श नाहीये, पूर्ण परिसरावर हा आदर्श आहे की बापाबद्दल काय बुद्धी असली पाहिजे. त्यांच्या पितृनिष्ठेला शतशः नमन करतो. माझी वेळ संपलेली आहे आणि आजपासून हे उत्सव चालू झालाय. उद्या आदरणीय हरिभक्तीपरायण वांजळे महाराज आणि परवाच्या दिवशी महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार संजय महाराज पाचपोर अशा 2 कार्यक्रमांना हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी भरभरून उपस्थिती दाखवावी, भरभरून मदत करावी असं म्हणत नाही.
भरभरून उपस्थिती दाखवावी हे सगळ्याला विनंती करतो. पुन्हा एकदा वैष्णव गुणीजन महाराज मंडळी कोणाचाच नामोल्लेख न करता सकळा चरणी जीव माझा भाव व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. एकदा टाळ्या वाजवा बरं. बस ह्या टाळ्या कोणा करता माहिती आहे का? आमच्या पांडुरंग बदातील करता. हां आपण नियम चालू केला आणि पहिला नियम त्यांनी पाळला. पण आता पुढं सगळ्यांनी ज्ञानेश्वर कीर्तन माझं दुसरीकडे होतं बरं. पण माझी एक पद्धत आहे. मी खोटं बोलून कधीच कीर्तन कॅन्सल करून दुसरीकडे जात नाही. जेव्हा लागत सध्या फेसबुकला कुठं काय बी व्हायरल होतं मी जात नाही. पण मारुती दादा कोकाटे आमचे कधीच मला दुराग्रह करत नाहीत. तारीख पाहिजेच म्हणून. पण या वेळेला त्यांनी काय एवढा दुराग्रह केला मला कळालं नाही. आणि मग मी ते ज्या गावचे लोक होते त्यांना सांगितलं बाबा तुमचं कीर्तन बुडून मी पुण्यात कीर्तनच करणार आहे आणि त्यांचं फार आग्रह आहे. मी तुमच्याकडे दरवर्षी करतो. मी पुढच्या वर्षी आलं तर चालेल का? त्यांनी मोठ्या अंतकरणाने परवानगी दिली. म्हणून परतूर जालना जिल्ह्यात परतूरकर ग्रामस्थांचे आभार. आणि दादाने एवढा आग्रह का केला नंतर कळालं कार्यक्रम भाच्याचा आहे वाटतं. हां हां आणि भाच्याची काळजी मामालाच असते. म्हणून ते आणि आमचे प्रमोद महाराज यांचाही आग्रह आणि त्यांच्या आग्रहापोटी येणं घडलं. पण काही नाही त्यांच्या आग्रहाने येणं घडलं पण तुमच्या सगळ्यांचं दर्शन घडलं. धन्यवाद. तुकोबरायचं भजन करू. सेवा समाप्त. तुकाराम आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण छोटे माऊली यांच्या नेतृत्वात येणाऱ्या 9 मार्च पासून तर 16 मार्चपर्यंत देहुया क्षेत्रात भंडाऱ्याच्या पायथ्याला भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन आहे. 5000 गाथावाचक वाचनाला बसणार आहेत. 1000 टाळकरी, 25 मृदंग रोज लावले जाणार आहेत. 24 भजनाचे पहारे आहेत आणि भव्य दिव्य असं कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. सांगा. येवले गुरुजी प्रवीण महाराज राहिलेली मंडळी उद्या उपस्थित राहणारे सर्वांना धन्यवाद केल्याबद्दल.
फक्त एक काय व्यवस्था व्हावी म्हणून, अनास्था निर्माण होऊ नये म्हणून जर माझ्या बोलण्याचा कोणाला वाईट वाटलं असेल तर माफी मागतो, पण मला नाही वाटत मी चुकीचं बोललो. मग मी चुकीचं बोललेलो नाही, माफी मागण्याची काही गरज नाही. विठ्ठल जय पंडा तात्याचा विद्यार्थी झुकेगा नाही साला. विठ्ठल जय जय